मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुतीचा विजय जनतेच्या सोयीचा असं उज्ज्वल निकम म्हणाले। बीएमसीमध्ये महायुतीच्या विजयानंतर विशेष सरकारी वकील आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी ही प्रतिक्रिया दिली। मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, तिला महाराष्ट्रापासून कोणीच हिरावू शकत नाही असं निकम म्हणाले। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही असं आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक वेळा ही बाब स्पष्ट केलेली आहे। महायुतीचा विजय हा सरकारने राबवलेल्या वेगवेगळ्या जनतेच्या सोयीच्या कार्यक्रमाचा विजय आहे। विजय लोकशाहीचा हा महोत्सव मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासाने एक वेगळ्या रीतीने आलेख उंचावलेला आहे। रशीद मामू दंगली भडकवणारे आणि जमीन माफिया संजय केनेकर तर असं म्हणालेले आहेत। रशीद मामू यांना चंद्रकांत खैरे चांगलं उत्तर देतात असं केनेकर म्हणाले। रशीद मामूंच्या प्रश्नावर संजय केनेकर यांनी हे उत्तर दिलेलं आहे। रशीद मामू असं बोलणं साहजिकच आहे। एक जात्यांध स्वरूपाचा दंगली भडकवणारा लँड जिहादी माफिया असा हा उमेदवार आहे आणि त्यामुळे त्याने माझ्याबद्दल मुख्यमंत्र्याचा एजंट म्हणे त्याला काय माहिती आहे माझी कारकीर्द। त्यामुळे मी मुख्यमंत्र्याचा एजंट कोणत्या बाबतीचा आहे? हिंदुत्वासाठी। मी असा नाही आहे मी काही हप्तेखोरी ते नाही, हे हप्तेखोर आहे हे यांना मला काय बोलावं? त्याच्या चंद्रकांत खैरे चांगलं उत्तर देऊ राहील ना। पनवेल महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांची रवींद्र चव्हाण यांनी भेट घेतली। भेटीवेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि प्रीतम म्हात्रेंची उपस्थिती होती। यावेळी रवींद्र चव्हाणांनी नगरसेवकांना शुभेच्छा देत कामाला लागा असा संदेश दिला। शिंदेंच्या शिवसेनेची नवी खेळी। अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। उल्हासनगर पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे 37 तर भाजपचे 37 नगरसेवक निवडून आले। अपक्ष नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचं संख्याबळ 38 वर पोहोचलं। याचबरोबर वंचितचे 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात आहेत, त्यामुळे उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे।